गोलंदाजीसाठी पहिल्या षटकासाठी सज्ज होत असताना गोलंदाज अजय पहिलं षटक घेऊन सज्ज होतील. अजय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. दुसऱ्या दिवसाचा पहिला सामना. पहिला चेंडू. पहिला चेंडू खोलवर टाकण्याचा प्रयत्न. एक धाव प्राप्त होईल. धावांचा श्री गणेशा होत असताना गोष्टांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होतोय. एक धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. नाणेफेक जिंकली टीम समर्थ 11 ने आणि त्यांनी सांगितलं की आम्ही गोलंदाजी करू. सकाळचं सत्र आहे आणि या सकाळच्या सत्रामध्ये खेळ कशा प्रकारचा राहील. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. कव्हर आहे. धावचीची संधी असेल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला. चेंडू एस्टनचा वेध घेऊ शकला नाहीये. 2 चेंडूवर 2 धावाने टीमची धावसंख्या धावफलकावर 2. श्री आणि सूर्यकांत सलामीचे फलंदाज. सूर्यकांत पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतील. पुढे सरसावून ऑन साइडला खेळलाय. फटका बिडॉन होतात. 30 वर्तुळाच्या आतमध्ये दुहेरीचा प्रयत्न केलाय. 2 धावा घेतल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून ज्या प्रकारे चेंडू हाताला लागल्यानंतर डीपला गेला आणि त्याच दरम्यान 2 धावा सहजरित्या प्राप्त केल्या. फलंदाज सूर्यकांत आणि त्यांच्या साथीला श्री. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. चेंडू काहीसा खाली राहिलाय. निर्धाव चेंडूचे होते सांगता. अजय ज्या प्रकारे या खेळाडूने अद्याप गोलंदाजी केली आहे. वेगासाठी जाणला जातो. अचूक टप्प्यावर अद्याप गोलंदाजी केली आहे. कारण वेग आहे आणि टप्पा देखील चांगला हाताळला जातोय. टप्पाचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. एक धाव गोशांकी क्षेत्रामध्ये प्राप्त होईल. 5 चेंडूंचा खेळ झालाय. बिनगडी बाद 5. टीम साई 11 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 2 क्षेत्ररक्षक 30 वर्तुळाच्या बाहेर. लॉंग ऑफ आहे. डीपला मिड विकेट तैनात केलाय. बॅकवर्ड पॉइंट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ मिड ऑन स्क्वेअर लेग मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. 30 वर्तुळाच्या आतमध्ये पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू. 1 टू गो. शेवटचा चेंडू हाफ ट्रॅकर होता. शॉर्ट आर्म जॅक. डीपला स्क्वेअर लेग आहे. एक धाव प्राप्त होईल. एका सिंगलवर समाधान मानावं लागेल. सूर्यकांत स्वतःकडे ठेवतील स्ट्राइक. पहिल्या षटका अखेर टीम साई 11 बिनगडी बाद 6 धावा. चार षटकांची लढत आणि पहिल्या षटकामध्ये सावध सुरुवात केली आहे. 6 धावा धावफलकावर. सांघिक दुसरं षटक घेऊन सज्ज होत असताना मनोज. क्षेत्ररक्षण विखुरलं गेले. पॉवर प्लेचं षटक समाप्त झाल्यानंतर क्षेत्ररक्षाचे निर्बंध आता मात्र हटवले गेलेत. आता धावा करण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील. फ्लाइंग स्लिपला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ज्या प्रकारे सजवली आहे मनोज यांना गोलंदाजी करावी लागेल. पहिली स्लिप तैनात केली आहे. कशा प्रकारची गोलंदाजी करतील हे पाहणं रंजक ठरेल. मनोज मनोजचा पहिला चेंडू ओव्हर पिच इनसाइड आउट लॉफ्ट केलाय. एक्स्ट्रा कव्हर आहे. डीपला पकडला जाईल झेल आणि पहिला धक्का टीम साई 11 फलंदाज झेल बाद. चांगली गोलंदाजी आणि चांगली क्षेत्ररक्षणाची व्यवहारचना कर्णधाराचं कौतुक करावं लागेल. कारण ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं होतं पहिला चेंडू मनोज यांनी आउटसाइड ऑफ स्टंप फुलरलेनचा हाताला आणि फलंदाज सूर्यकांत यांनी हवेत खेळला. डीपला एक्स्ट्रा कव्हर तैनात होत्या. चांगलं क्षेत्ररक्षण केल्या. डीपला
इनॅट नंबर 3 राजू दिगे. डावखुरे हाताचे खेळाडू आहेत. एक शैलीदार खेळासाठी जाणले जातात. घनसोली कॉलनीतील हे दोन संघ आणि कॉलनी क्रिकेटची हे वैशिष्ट्य असतं की तुम्ही एकत्र एका कॉलनीमध्ये राहता, परंतु मैदानामध्ये ज्या वेळेला येतात त्यावेळेला ते क्रिकेट ती खुन्नस पाहायला मिळते. जसं मुंबईमध्ये बिल्डिंग क्रिकेट असतं तसं नवी मुंबईमध्ये आपण कॉलनी क्रिकेट पाहतोय. इंटर बिल्डिंग मुंबईमध्ये खूप सारे मॅचेस होतात. अगदी इंटर BDD चाळ या देखील स्पर्धा मुंबईमध्ये आपण सातत्याने पाहतो. परंतु मुंबईचं क्रिकेट आणि मुंबईचे क्रीडांगण यामध्ये खूप फरक आहे. मुंबईमध्ये अशी क्रीडांगण उपलब्ध नसतात, त्यामुळे टेरेसवरती गेलं की षटकार हे मुंबईच्या क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. कॉलनी क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. राजू दिगे पहिला चेंडू गॅप मध्ये खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, प्रयत्न जरूर केले, प्रयत्न पडतील अपुरे. राजू दिगे यांच्या बॅटमधून 4 धावा. चौकार. राजू दिगे जणू काही डगआउट होऊन मधून सेट होऊन आले होते. टीमची धावसंख्या 10 धावा दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचले. या डावातील पहिला चौकार राजू दिगे यांनी खेळलाय. लोअर फुलटॉ चेंडू, मिस टाइम फटका, झेलची संधी असेल. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. साईल आणि डिप्लाय झेल. राजू दिगे यांचा संपेल खेळ. चौकाराचा प्रत्युत्तर फलंदाज राजू यांना बाद करून दिलाय मनोज यांनी. दुसरा धक्का टीम साई 11 10-2. हेमंत तावडे सर आणि बाळा माने सरांचं देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहू शकता. डीजे अद्वैत विठ्ठलवाडीवाला, ओम साई MTC लाईव्ह, कुणाल शेठ महात्रे, अक्षय शेठ महात्रे 8182, प्रणय शेठ महात्रे 8182, खोनीगाव आज आपल्या सोबत जोडलेत. मिस टाइम फटका खेळला राजू दिगे यांनी आणि झेलबाज झालेत. न्यू बॅटर इनॅट नंबर 4 प्रणव. पॉवर प्ले मध्ये धावा बनल्या नव्हत्या आणि पॉवर प्ले नंतरच्या षटकात मात्र मनोजांनी ज्या प्रकारे या 3 चेंडूवर 4 धावा खर्च करत असताना 2 महत्वपूर्ण गडी बाद केलेत. कुठेतरी बॅकफुटला गेले का टीम साई 11 असं म्हणता येणार नाहीये, कारण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये एक षटक देखील पुरेसं असतं तुम्हाला पुनरागमन करण्यासाठी. प्रणव उंचपुरा बॅटर, धावा कराव्या लागतील आपल्या संघासाठी. पहिला चेंडू ओव्हर पिच ऑन साइडला. चेंडू जमिनी लगत खेळलाय. डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव प्राप्त केली जाईल. प्रणवचं खातं उघडलं जात आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर या सिंगलच्या जोरावर 11-2. 1.4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडू शेष. मनोज यांनी 2 गडी बाद केलेत. चांगली गोलंदाजी अद्याप. कमी गतीने टाकलेला चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड व्ही शेप मध्ये. चेंडू जाईल सीमारेषा पार. श्री यांच्या बॅट मधून सुंदर चौकार. क्रिकेटमधील सगळ्यात सुरक्षित क्षेत्र कोणतं असेल तर लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनचं क्षेत्र. तुम्हाला व्ही शेप मध्ये खेळता यायला पाहिजे. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. कमी गतीने टाकलेला गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून अगदी समोर खेळला. 15 धावा धावफलकावर. प्रयत्न जरूर केले, क्षेत्ररक्षकाने अपुरे पडलेत. 1 to go. शेवटचा चेंडू मनोज यांचा स्लॅश करण्याचा प्रयत्न. पहिल्या स्लिप ला क्षेत्ररक्षक तैनात होता. चेंडू गलीमध्ये गोशंकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल. शेवटच्या चेंडूवर आली 1 धाव. 2 षटका अखेर टीम साई 11 16-2. नेक्स्ट मॅच शिवसाई 11 विपक्ष जय हिंद 11. दोन्ही संघाचे कर्णधार आम्ही आपलं लक्ष वेधतोय. पहिल्या डावाखेर आपली नाणेफेक केली जाईल. आपण सज्ज राहा. यश पाटील षटक क्रमांक 3 साठी आलेत. पहिल्या षटकामध्ये मनोज जय यांच्या धावा आल्या 6. मनोज यांनी 10 धावा जरूर खर्च केल्या, परंतु 2 महत्वपूर्ण गडी बाद केले. सांघिक तिसरं षटक घेऊन यश पाटील सज्ज होतील.
कॉलनी क्रिकेटचा थरार आपण पाहताय आणि कॉलनी क्रिकेटमध्ये नेहमी आपण एकमेकांसोबत सराव करतो आणि सामने एकमेकांच्या विरोधात खेळतो, त्यामुळे प्रत्येक खेळाडूचे कच्चे दुवे माहीत असतात आणि चांगले दुवे देखील प्रत्येकाला ठाऊक असतात. पहिला चेंडू यश पाटील यांचा फुलर लेनचा खोदून काढण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ आहे, होते चुकी, खराब क्षेत्ररक्षण, 4 धावांसाठी. विश्वास यांनी अगदी चेंडूला जाऊन दिलाय चौकारापर्यंत. चौकार. पहिल्या चेंडूवर स्वागत केलं यश पाटील यांचं. चांगला चेंडू होता, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ लाभणं हे गरजेचं असतं आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षणाची साथ आवश्यक असते. चेंडू काहीसा खाली राहिलाय, फलंदाज झाला अगदी चकून. वाईट +1. या 2 अतिरिक्त धावा टीमच्या टोटल मध्ये जोडल्या जातील. या 2 अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली. अर्थातच 22 ला 2. तिसरं षटक मार्गस्थ असताना साई 11. ऑन साइडला विकेट काढण्याचा प्रयत्न, बॅटच्या बॉटमला लागलाय, मिडविकेट डीपला आहे, दुहेरीचा प्रयत्न नाही होणार. बाला वेगाने चेंडूवर आले आणि चांगलं क्रिकेट. ज्यावेळेला तुम्ही डीपला क्षेत्ररक्षण करता, चेंडूची वाट न पाहता चेंडूवर जावं लागतं आणि तेच बाळा यांनी दर्शवलं. त्यामुळे एका धावीवर दोन्ही फलंदाजांना समाधान मानावं लागलं. अर्थात श्री आणि प्रणव. श्री आघाडीला येऊन अद्याप नाबाद आहेत. वैयक्तिक 7 धावांवर मोठा फटका खेळावा लागेल. मोठे फटक्यांची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू पायावर, फ्लिक ऑन द रिक्स, होते चुकी. अगदी चेंडूचा अंदाज चुकला आणि चेंडू सीमारेषा पार. अजय होते आणि त्यांच्या डोक्यावरून 4 धावा. चौकार. या चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 27 धावा. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. अतिरिक्त उसळी आणि या क्रीडांगणाची एक वैशिष्ट्य की आउटफील्ड याची फास्ट आहे, वेगवान आउटफील्ड. कन्सोली घरोंद्याचं हे मैदान. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू काहीसा खाली राहिलाय, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. एस्टनच्या मागे किरण यांना पाहिलं आणि चांगलं यष्टीरक्षण. एस्टनना लगोलग उभे आहेत. सोपं नसतं, परंतु सोपं केलंय त्यांनी. लोअर फुलटॉस होता, ऑन साइडला दिशा दिले, स्क्वेअर लेग आहे डीपला, दुहेरीचा प्रयत्न नाही होणार. फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली, परंतु मैदानामध्ये छोटे छोटे दगड आहेत, त्याचमुळे चेंडू अगदी बाजूला गेला. बॅकअप योग्य वेळेला आलाय. यश पाटील 5 चेंडू मध्ये 12 धावा खर्च केल्यात. 28 ला 2. टीम साई 11. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 1 टू गो. शेवटचा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. पहिल्या स्लिपला क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याच्या डोक्यावरून चेंडू कटआउटला धडकतोय. शेवटच्या चेंडूवर 1 धाव प्राप्त झाली. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटका अखेर साई 11 29 ला 2. 29 रन्स ऑन बोर्ड. टीम साई 11. वेलकम अमर मराठे. 32 शाळा गर्जना 11 कोपर घराणीचा हार्ड हिटर. पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट त्यांनी देखील या क्रीडांगणावर गाजवले. आपलं देखील सहर्ष स्वागत, सुस्वागतम. अंतिम षटक सूरज. सूरज कशा प्रकारे गोलंदाजी करतील, या 7 चेंडूवर कितपत धावा येतील, किती धावांचं लक्ष सेट केलं जाईल हे ठरवणार आहे अंतिम षटक. स्लॉगवरचं षटक. श्री ऑन स्ट्राइक. श्रीला आता हात खोलावे लागतील. ओपनिंगला आले, अद्याप मोठे फटके आले नाहीयेत. श्री साठी पहिला चेंडू, कव्हर ड्राईव्हचा फटका, गॅप मध्ये अप्रतिम टायमिंग जरूर झालाय. वेगाने क्षेत्ररक्षक आलेत. ज्या प्रकारे चेंडूला टाइम केलं होतं क्षेत्ररक्षण करत असताना, विश्वास कौतुक व्हायला पाहिजे. 2 धावा प्राप्त केल्यात. आपल्या डाव्या बाजूला धावत जात असताना विश्वास यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि 2 धावा निश्चितच वाचवल्यात. चांगला कव्हर ड्राईव्ह सजवला गेला फलंदाज श्री. कमी गतीने टाकलेला, गॅप मध्ये खेळलाय चेंडू. 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. 4 धावा श्रीच्या बॅट मधून. श्री निनाय देवी चषक. चौकार.
चुकी केली. कमी गतीने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न मिडल अँड ऑफ स्टंप वरती आणि तो चेंडू खोदून काढला. बॉटम हँडचा चांगला वापर. ज्या प्रकारे या खेळाडूची शरीरयष्टी आहे हाय बॅकलिफ्ट, परंतु बॅकलिफ्ट ज्या प्रकारे वेगाने या फटक्यावर आली, टायमिंग चांगलं केलं. ऑन साइडला बिगेट करण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी बजरंगबलीच्या मंदिरा शेजारी खेळलाय. पंचांकडे नजर असेल. एस इट्स अ मॅक्सिमम. श्री जास्त वेळ शांत बसणार नव्हते आणि त्यांनी सांगितलंय की त्या अंतिम षटकामध्ये मी पलटवार करेन. उत्तुंग षटकार ठोकलाय. 41 धावा धावफलकावर. श्री नाबाद 24 धावांवर खेळत असताना टीमची धावसंख्या 41. 41 रन्स. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. जबाबदारी घेतली श्री यांनी आणि आपल्या संघाच्या धावसंख्येला एक चांगला आकार देण्याचा प्रयत्न केला. चांगल्या चेंडूला सन्मान दिला आणि खराब चेंडूवर प्रहार केलेत श्री यांनी. वैयक्तिक 24 धावांवर खेळत असताना टीम साई 11 चे कर्णधार तीन चेंडूमध्ये धावा खर्च केल्यात सूरज यांनी तब्बल 12 आणि या 3 चेंडूवर कितपत मजल मारेल टीम साई 11. सांघिक अर्धशतक झळकावलं जाईल का या 3 चेंडूच्या खेळाच्या अखेर. 41 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. टीम साई 11 आजच्या दिवसाचा पहिला सामना. पदरली त्याचा वापर जरूर केला. शरीरापासून दूर टाकण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल. एक अवांतर धावसंख्येमध्ये जोडली जाईल. वेगापेक्षा दिशेवर गोलंदाजी करावी लागेल. युअर डायरेक्शन इज अ मच मोर इम्पॉर्टंट दॅन युअर स्पीड. त्यामुळे तुम्हाला नियंत्रण चेंडूवर ठेवावं लागेल. सूरजचा हा चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न श्रीच्या बॅटच्या बॉटमला लागलाय आणि अगदी स्वतःवर नाराज आहे. ड्रिल करून दाखवत असताना की मला चेंडू एक्स्ट्रा कव्हरला खेळायचा होता आणि ते क्षेत्र खुलं आहे. ते क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. 43 धावा धावफलकावर. 2 चेंडू शेष असतील या अंतिम षटकातील. 2 चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर सांघिक अर्धशतक झळकावलं जाईल का, परंतु सूरज यांना चांगले चेंडू हाताळावे लागतील. 43 धावा धावफलकावर झाल्यात. आजच्या दुसऱ्या दिवसाच्या या पहिल्या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकली समर्थ 11 ने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि कुठेतरी पहिले 2 षटकामध्ये 2 गडी बाद झाल्यानंतर साई 11 ने चांगली भागीदारी केली. प्रणव आणि श्रेय दोघांनी धावफलक सतत हालता ठेवला आणि 43 धावा धावफलकावरती झाल्यात. या 2 चेंडूंचा खेळ शेष. बॅक फुटला जाऊन पंच केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे तैनात. आजच्या दिवसातील नेत्रदीपक फटका. श्री यांच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पार. दमदार षटकार. 49 धावा. व्हॉट अ शॉट. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. या फटक्यासाठी प्रयत्न सातत्याने करत होते श्री आणि ज्या प्रकारे हा फटका सजवला आपल्या प्रतिभा संपन्न खेळाडूचं लक्षण आहे आणि तुम्ही डीप एक्स्ट्रा कव्हरला षटकार ठोकता त्यावेळेला तुमचा आत्मविश्वास नक्कीच जुनावतो. 49 धावा धावफलकावर. 5 चेंडूंचा खेळ झालाय. श्री नाबाद 12 चेंडूंचा सामना करत असताना 31 धावा ठोकल्यात आणि 31 धावा ज्या प्रकारे त्यांनी केल्यात आपल्या संघाला एक चांगल्या धावसंख्येपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करून दिलाय. आघाडीला आले होते आणि आघाडीला आल्यानंतर जबाबदारी घेत असताना चांगला खेळ केलाय. 1 टू गो. 49 धावा. शेवटच्या चेंडूवर देखील विकेट काढण्याचा प्रयत्न. मिडॉन आहे. एकदा पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न केलाय जरूर आणि शेवटच्या चेंडूवर मात्र फलंदाज होऊ टाकण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू. 1 धाव मात्र गोलशंकी क्षेत्रामध्ये प्राप्त होईल. चेंडू गलीच्या दिशेने मार्गस्थ झालाय आणि आजच्या क्रिकेटमध्ये तुमच्याकडे हा चेंडू असायला पाहिजे. आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर आणि या चेंडूचा सराव देखील कित्येक खेळाडू अगदी करत असताना आपण पाहिलेत
आणि हा चेंडू तुम्ही ज्या वेळेला हाताळता या चेंडूमध्ये तुम्ही हाताळण्याचं कसं प्राप्त करता तुम्ही वाचू शकता. लोअर फुल टॉस होता ऑन साइडला मिड विकेटच्या दरम्यान गॅप मध्ये फटका खेळलाय. चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप 4 धावा चौकार. या 4 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर टीम समर्थ 11 13 धावा. गॅप मध्ये फटके खेळावे लागतात. गॅप मध्ये फटके तुम्हाला सातत्याने खेळावे लागतील कारण लक्ष्य 51 धावांचं आहे. पाठलाग करायचा असेल तर प्रयत्न करावे लागतील. बैठक मारण्याचा प्रयत्न कमी गतीने टाकलेला चेंडू निर्धाव चेंडूचे होते सांगता. आधीच्या तुलनेने या चेंडूमध्ये गती कमी पाहायला मिळाली. बॅक ऑफ द लेंथ प्रकारचा चेंडू आणि राजू दिघे एक चाणाक्ष गोलंदाज आहेत कारण ज्या प्रकारे चांगल्या खेळासाठी हा खेळाडू जाणला जातो आणि त्याच प्रकारचा हा चेंडू देखील हाताळला गेलाय. अगदी बोंद्यात टाकलाय. इट्स अ परफेक्ट यॉर्कर अनप्लेबल डिलिव्हरी. राजू दिघे यांनी काढले काठी. फलंदाज त्रिफळा बाद. पहिला धक्का टीम समर्थ 11 ला. परफेक्ट यॉर्कर कसा असावा तर तुम्ही हा रिप्ले पहा. काय चेंडू हाताळलाय राजू दिघे. पंचांच्या उजव्या बाजूने हा चेंडू हाताळत असताना फलंदाज बाळा यांना मात्र चेंडू खेळण्यासाठी काही पर्याय नव्हते. जे प्रेक्षक आमच्या सोबत ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून जोडले त्या सर्व प्रेक्षक राजाचं आम्ही सकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. आणि काही क्षणासाठी एका षटकासाठी लाईव्ह बंद होतं, समालोचन बंद होतं. नक्कीच इलेक्ट्रिसिटी थोडा अडथळा आला होता त्यामुळे आम्ही आपली दिलगिरी व्यक्त करतो. तुम्ही आमच्या सोबत पुन्हा जोडलात आपलं मनपूर्वक स्वागत. राजू दिघे तो क्रशिंग यॉर्कर हाताळलाय. पहिला गडी बाद केलाय. न्यू बॅटर साहिल डावखुरे आता असा फलंदाज. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागली आहे का? अपील तर जरूर केली आहे आणि ते मात्र अपील मध्ये उत्साह होता. पंचांना स्वारस्य नाहीये. अपील फेटाळली आहे. निर्धाव चेंडूचे होते सांगतात. चांगला चेंडू. राजू दिघे यांच्या षटकाचं विश्लेषण करायचं गेलं तर लोअर फुलटॉस चेंडू हाताळलेत, फुलर लेनचे हाताळलेत. एक चेंडू बुंद्यात टाकला. एक चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर हाताळला आणि हा चेंडू बॅक ऑफ द लेंथ अगदी हाताळला गेला. त्यामुळे चांगली गोलंदाजी, वैविध्यपूर्ण गोलंदाजी केली आहे राजू दिघे. ऑन साइडला चेंडूला जमिनी लगत खेळलाय. एक धाव प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. एक सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावते 14 धावा. चौदाला 1 टीम समर्थ 11. 12 चेंडू मध्ये 14 धावा झाल्यात आणि 12 चेंडू मध्ये 37 धावांची आवश्यकता. 37 रन्स टू विन इन रिमेनिंग 12 बॉल्स. टीम समर्थ 11. अक्षय सलते सांघिक तिसऱ्या षटकासाठी दाखल झालेत. हे अत्यंत महत्त्वाचं षटक असेल. कसोटी क्रिकेटमध्ये तिसरा दिवस जेवढा महत्त्वाचा असतो तेवढ्या 4 षटकांच्या लढतीमध्ये तिसरा दिवस, तिसरा षटक. बघूया काय होतंय. ओव्हर पिच चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. फटका फासलाय. झेलची संधी असेल. झेल पकडला गेलाय. ज्या प्रकारे मागे धावा जात असताना झेल पकडलाय. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. संदेश आणि मात्र एक वेगळा संदेश दिलाय आपल्या संघासाठी की हा सामना आपल्या आवाक्यात आहे. पाहू रिप्ले तुम्ही पाहू शकता. ज्या प्रकारे खोदून काढण्याचा प्रयत्न केला परंतु टायमिंग झाला नाही आणि संदेशाने मागे धावत जात असताना चांगला झेल पकडला. कॅचेस विन द मॅचेस. झेल पकडावे लागतात, झेल बनवावे लागतात तर तुम्ही सामने जिंकू शकता. इनॅट नंबर 4 विश्वास फलंदाजीसाठी दाखल झालेत. विश्वासला आता विश्वासपूर्व फलंदाजी करावी लागेल कारण सामना संपलेला नाहीये. सामना अद्याप दूर देखील नाहीये. तुम्ही या चौकार षटकार ठोकावे लागतील. गोलंदाज अक्षय सलते. अक्षय सलते यांचा हा चेंडू काहीसा खाली राहिलाय आणि सरळ जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचे होते सांगता
अशा प्रकारच्या चेंडूवर तुम्हाला फलंदाजी करणं खूप कठीण होईल, कारण या गोलंदाजाची जर शैली पाहिली तर डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आणि वेग देखील आहे. रनअपचा विचार केला तर वेगवान रनअप. हा चेंडू देखील ऑन साइडला खेळलाय, गॅप मध्ये फटका, डीपला मिड विकेट वेगाने चेंडूवर आलेत. एक सिंगल धाव प्राप्त होईल. फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली, बॅकअप आला जरूर, तत्पूर्वी 2 धावा प्राप्त केल्या जातील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. अशा प्रकारच्या धावा तुम्हाला घ्याव्या लागतील. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये करावं लागेल, कारण लक्ष मोठं आहे. 9 मध्ये करायच्या 35 धावा. 9 चेंडूमध्ये 6 षटकार मारावे लागतील. टीम समर्थ 11. बैठक फटका सजवलाय, स्लॉक स्वीप. काऊ कॉर्नरच्या दरम्यान क्षेत्ररक्षक दूरवर राहील, त्याच्या आवाक्याबाहेर चेंडू. फलंदाज विश्वासच्या बॅटमधून आपल्या संघाला विश्वास देणारा चौकार. 20 धावा धाव फलकावर. 8 चेंडूमध्ये 31 ची गरज. स्लॉक स्वीपचा फटका. ज्या प्रकारे या चेंडूवर बॅटचा पाय वाकवत असताना 4 धावा प्राप्त केल्यात. सुविचित करण्याचा प्रयत्न, फुल टॉस चेंडूवर आक्रमण केलंय. डीप बॅकवर्ड पॉइंट, 1 बाउन्स ओव्हर द 4. 4 धावा, चौकार. सलगच्या 2 चेंडूवर 2 चौकार प्राप्त केलेत. फलंदाज विश्वास यांनी आणि आपल्या संघाला विश्वास दिलाय की अजून मी खेळपट्टीवर उभा आहे, काही घडू शकतं. 24 ला 2. टीम समर्थ 11. शेवटच्या चेंडूवर देखील आडवा बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडू खाली राहिलाय, कमी गतीने हाताळलेला चेंडू. निर्धाव चेंडूचे होते सांगता. 2 चेंडूवर चौकार आल्यानंतर हरीश सलते यांनी चांगला चेंडू हाताळला. अक्षय सलते निर्धाव चेंडूची साली सांगता. आणि या षटकाची देखील समाप्त होत असताना टीम समर्थ 11 24 धावा धाव फलकावर. 6 चेंडूंचा खेळ शेष आणि अंतिम षटकासाठी श्री आलेत, ज्यांनी चांगली फलंदाजी केली आहे. पहिल्या डावात आपल्या संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारण्यापर्यंत घेऊन गेलेत, परंतु पहिला चेंडू अवांतर स्वरूपात हाताळला जातोय. वेगाने हाताळण्याचा प्रयत्न. एक अवांतर धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. टीमची धावसंख्या धावफलकावर 25 धावा. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. चेंडू खाली राहतोय. यष्टीरक्षकाला सकून गोशांकी क्षेत्रामध्ये पंच सांगतात की 22 स्वरूपात 1 धाव मात्र प्राप्त होईल. श्री यांच्याकडे वेग आहे, वेगाचा प्रत्युत्तर वेगाने द्यावं लागेल. 5 मध्ये 25 करायचे आहेत. हा अत्यंत महत्वाचा चेंडू असेल. या चेंडूवर षटकार अथवा चौकार ठोकावा लागेल, अन्यथा सामना अगदी दूर जाईल. सामना खुला करायचा असेल तर हा मोठा फटका खेळावा लागेल. कमी गतीने टाकलेला चेंडू, स्लॉक स्वीप. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती तो फटका जरूर खेळला, परंतु उंची जास्त, लांबी कमी. श्री यांना मिळते विकेटची हमी. फलंदाज झेलबाद. श्री पहिल्या डावामध्ये ज्या प्रकारे त्यांनी फलंदाजी केली, आक्रमक फलंदाजी करत असताना सुरुवातीला एकेरी दुहेरी धावा घेत असताना धावफलक हलता ठेवला आणि शेवटच्या षटकात आक्रमण केलं. श्री यांनी पहिल्या डावामध्ये ज्या प्रकारे फलंदाजी करत असताना एक चांगली धावसंख्या आपल्या संघाला उभारून दिली आणि आता अंतिम षटकासाठी देखील चांगली गोलंदाजी. न्यू बॅटर यश. यश पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता. शॉर्ट आर्म जॅक मिडॉन आहे. धावची संधी असेल, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला आणि या चेंडूने यष्टांचा वेध घेतला नाही. अगदी धावचित होण्यापासून बचावले यश. क्षेत्ररक्षक होते मिडॉनला आणि अशा धावा तुम्हाला घ्याव्या लागतील, कारण सामना अद्याप तुमच्या आवाक्याबाहेर. 3 चेंडूमध्ये 24 ची गरज. स्विच करण्याचा प्रयत्न. चेंडू कमी गतीने हाताळला जातोय. निर्धाव चेंडूचे होते सांगता. सामना आता पूर्णपणे टीम साई 11च्या बाजूने झुकलाय.
कालच्या दिवसामध्ये देखील पहिल्या सामन्यामध्ये कर्णधाराने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेतलं, सामना गमावला आणि आज देखील तेच चित्र पाहायला मिळते. फुलटॉस चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, धावची संधी फेकी एसटी रक्षकाच्या हातामध्ये केली आणि अवघी एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. टीमची धावसंख्या धावफलकावर 28, एक चेंडूमध्ये 23 ची गरज. सामना पूर्णपणे साई 11च्या पारड्यामध्ये झुकलाय. कमी गतीने टाकलेला चेंडू ऑन साइडला डी प्लस स्क्वेअर लेग आहे, एक धाव प्राप्त केली जाईल. अभिनंदन टीम साई 11. हार्ड लक बॅड लक टीम समर्थ 11. ज्या प्रकारे फलंदाजांनी निराश केलंय त्यामुळे पराभव अगदी पत्करावा लागेल. या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच, या मॅचचा हिरो अर्थातच फलंदाजी आणि गोलंदाजी